चाळीसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. टाकळी प्रदे येथे मका पिकाचे अतोनात नुकसान. चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव तालुक्यात काल रात्री 9 वाजेच्या सुमारास आलेल्या भीषण वादळ आणि वारा पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील टाकळी प्रदे येथील शेतकरी कुसुमबाई अशोक सूर्यवंशी यांच्या मालकीच्या गट नंबर 406/2 मधील मका पिकाला या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नेमकी घटना काय? गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढलेला असतानाच काल रात्री अचानक वातावरणात बदल झाला. रात्री 9 वाजेच्या सुमारास वेगवान वारे आणि वादळासह पावसाने हजेरी लावली. या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की टाकळी प्रदेश शिवारातील अनेक ठिकाणी उभी पिके आडवी झाली. नुकसानीचे स्वरूप. कुसुमबाई सूर्यवंशी यांच्या शेतातील मक्याचे पीक आता काढणीवर आले होते. मात्र रात्रीच्या वादळामुळे मक्याची ताटे जमीनदोस्त झाली आहेत. मका पीक पूर्णपणे आडवे झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मशागत, बियाणे, खते आणि पाण्यासाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च आता वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पंचनाम्याची मागणी. अस्मानी संकटामुळे झालेल्या या नुकसानीमुळे महिला शेतकरी कुसुमबाई सूर्यवंशी यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शासनाने आणि महसूल विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि योग्य ती आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.